नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. यंदा दत्त जयंतीला करा हे सोपे उपाय. श्री दत्तांची कृपा राहील अखंड. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे दत्त जयंती. हा खूप मोठा सोहळा असून देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. सर्व मंदिरांमध्ये 8 दिवस आधी सजावटीला सुरुवात होते. यंदा दत्त जयंती 4 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी गुरुवार आल्याने अधिक शुभ मानला जात आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर आपण पुढील उपाय जरूर करावे. गुळ किंवा शेंगदाणे दान. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. नंतर दत्त मंदिरात जावे. या अनेक मंदिरात महाप्रसाद असतो. तुम्ही गुळ किंवा शेंगदाणे दान करू शकता. यामुळे तुमच्या समस्या हळूहळू दूर होतील. विवाहित जोडप्यांना अन्नदान. या दिवशी उपवास करावा. घरातील लहान किंवा विवाहित जोडप्यांना जेवायला द्यावे. यामुळे अन्नधान्याची कमतरता जाणवणार नाही. कुटुंबात सुख समृद्धी लाभेल. मूक प्राण्याला अन्नदान. दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याला दूध किंवा पोळी खायला द्यावी. तसेच गायीला नैवेद्य दाखवा. अशी मान्यता आहे की गुरु महाराजांची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहील. औदुंबराला प्रदक्षिणा घाला. या दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा करणे शुभ मानलं जातं. अशी मान्यता आहे की या झाडात गुरुदत्त यांचा वास असतो. तसेच पाणी आणि फूल अर्पण करावे. मनात आपली इच्छा बोलून 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्या. दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप करावा. या दिवशी मनोभावे दत्तगुरूंच्या नावाचा जप करावा. तुम्ही किमान 11 माळा दत्तांच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओमध्ये बोलताना काही चुका झाल्यास क्षमस्व. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.